हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज हे बघा, ते मी मूग रात्री भिजू घातले होते तर आता सकाळी मी करायला घेतलेले आहेत. तर हे बघा, छान असे मूग भिजलेले आहेत, चाळणीमध्ये काढलेले आहेत मी. तर आज मुगाची भाजी बनवणार आहोत सुक्की, ते पण माझ्या पद्धतीने. तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मी कढाई घेतलेली आहे, यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. 2 ते 3 चमच तेल टाकलेलं आहे. राई जिरा घातलेला आहे. राई जिरा छान तडतडू द्यायचे आहे. राई जिरा छान तडतडली की त्यामध्ये बाकीचे आपण घालणार आहोत सामग्री. तर हे छान असं तडतडू द्यायचं आहे. नंतर आपण हे बघा, नंतर मी मिरची घालत आहे. मिरची घातल्याच्या नंतर कांदा पण घालायचा आहे. कांदा आणि मिरची छान असं परतून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. छान कांदा पण असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. खूप छान मुगाची टेस्टी सुकी भाजी बनते. तुम्ही नक्की बनवून बघा, ट्राय करा. सगळ्याच्या अलग अलग पद्धती असतात, कोणी कोणत्या पद्धतीने बनवते. सगळ्यांची टेस्ट अलग अलग, सगळ्यांच्या पद्धती अलग अलग असतात. तसेच मी पण एक माझ्या पद्धतीने बनवते आणि पण खायला खूप छान लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत ही मुगाची सुकी भाजी खूप छान लागते. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला ना, आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. यामध्ये आपण लसूण अद्रकचं पेस्ट घालणार आहे. मी ते घातलेलं आहे. ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, छान भाजून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा पेस्ट छान भाजून घेतला ना, मग त्यानंतर आपण त्यात टोमॅटो घालणार आहोत. छान लसूण म्हणजे कांदा भाजल्याच्या नंतर लसूण भाजून घ्यायचा आहे. कांदा अगोदर जास्त नाही भाजायचा आहे, थोडासा म्हणजे बाकी राहू द्यायचा. त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट घालायचा आहे. नंतर अद्रक लसूणचा पेस्ट भाजीपर्यंत कांदा पण भाजून जाईल. आता टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता यानंतर ना यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण की टोमॅटो आपला छान असा विरघळेल त्या मसाल्यामध्ये. छान असं मीठ घालायचं आहे. आणखीन शिजून द्यायचं आहे थोडा वेळ. त्यानंतर आपण यामध्ये जे काय मसाले आहेत ते घालणार आहोत. हे बघा, मिक्स करून ठेवून द्यायचं आहे, छान शिजू द्यायचं आहे. नंतर पण मीठ घालायचं आहे आपल्याला, तर अगोदर थोडं बघून घालायचं आहे मीठ. आता जर जास्त घातलं तर नंतर घालू नका. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये कोथिंबीर पण घालायची आहे थोडी. कोथिंबीर फोडणीत पण घालायची आहे, नंतर पण टाकायची आहे, खूप छान लागते. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेलं आहे थोडंसं, आणि हळदी पावडर घातलेलं आहे, आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडा. हळदी पावडर, लाल मिरची पावडर जास्त नाही घातलेली आहे मी, कारण की अगोदर मिरच्या पण कापून टाकलेल्या आहेत ना, त्यामुळे थोडंसंच घातलं. आणि काळा मसाला एकदम थोडासा टाकलेला आहे मी, अर्धा चम्मचचा पण अर्धा. तर ही मिरची पावडर कलरचं नाही आहे, आणि हे कारळचा कूट आहे, कारळ कुटून ठेवलेलं. छान मिक्स करायचं आहे मसाले छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आपले चाळणीत काढून ठेवलेले मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीत ठेवले होते, ते आता घालून घेणार आपण यामध्ये. बघा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर
आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. थोडंसं अगोदर मसाल्यात थोडंसं शिजू देणार आहोत. मसाला पण छान असा लागून जाईल सगळीकडे. अशा पद्धतीने तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही छान मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये तर यामध्ये ना पाणी घालताना गरम करूनच घालायचं आहे पाणी. कोणत्या पण भाजीला ना मी पाणी गरम करूनच घालते, कारण की गरम पाणी करून घातलं टेस्ट पण छान येते आणि टेस्टी पण लागते आणि भाजी पण लवकर शिजून जाते. आणि कोणती भाजी जर रश्श्याची असेल ना त्याला छान अशी तरी येऊन जाते. बघू शकता तुम्ही आपलं मसाल्यातच आपण छान शिजून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपण पाणी गरम करून घालणार आहोत. पाणी गरम करून घालणार आहोत. मसाल्यातच आपण 10 मिनिटं असं शिजून घेतलेलं आहे छान. बघा पाणी टाकलेलं आहे मी गरम करून. आता छान शिजू द्यायचं आहे. बघा शिजण्या इतकं पाणी घातलेलं आहे. मग छान शिजतील. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता शिजू द्यायचं आहे. मग शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. आपण भिजवून ठेवलेले होते ना रात्री, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. आता आपण यावर झाकून ठेवून आणखीन 10-15 मिनिटं शिजवून घेणार आहोत. मीठ पण घालू शकता तुम्ही वरतून. मी तर नाही घातलेलं आहे, अगोदर घातलं होतं, त्यामुळे आता झाकून ठेवून शिजू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपले मुगही शिजलेले आहेत. किती मस्त भाजी लागते बघा. सुकी भाजी अशी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की बनवून बघा अशी भाजी. बघा दिसायला पण खूप छान दिसते आणि दिसायला इतकी टेस्टी दिसते ही भाजी. मुग पण छान शिजलेले आहेत बघा. तरी मुगाची भाजी ना लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने बनवली ना. मोड आलेल्या मुगाची पण अशीच बनवायची भाजी खूप छान लागते. पण मी इथे मोड आणायला ठेवलेच नव्हते, अशी भाजी बनवली. तरी बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तर नक्की कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे भाजी. यावरून ना धनिया पण टाकायचा आहे थोडासा कापून. आपण अगोदर घातला होता, नंतर पण घालायचा आहे. खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, मी प्लेटमध्ये काढते. किती मस्त आपली भाजी हे बघा खाण्यासाठी तयार आहे. भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही. खूप मस्त लागते. हे बघा गरम गरम टिफिनमध्ये पण देऊ शकता. बघा किती मस्त दिसते आपली भाजी. यामध्ये आता कोथिंबीर घालून घेते मी. बघू शकता तुम्ही. यामध्ये तुम्ही ना ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त घालून ग्रेव्ही पण राहू देऊ शकता. मग भाताबरोबर पण खायला जमते तुम्हाला. आणि उसळ म्हणून अशी पण खाऊ शकतो आपण. हे बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तुम्ही किती मस्त आणि टेस्टी दिसते. बघितल्यावरच खायचं मन करते अशी भाजी आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते. चला तर मग बाय बाय. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.